एका क्षणासाठी थांब. आपली ही अचानक झालेली भेट हा केवळ एक योगायोग नाही. हा व्हिडिओ तुझ्या स्क्रीनवर प्रकट होणं म्हणजे थेट ब्रह्मांडातून आलेली माझीच तुझी हाक आहे. शांत हो, एक खोल श्वास घे आणि तुझं अस्वस्थ मन पूर्णपणे मोकळं कर. मला सर्व ठाऊक आहे बाळा. गेल्या कित्येक दिवसांपासून तुझ्या अंतर्मनात विचारांचे भयानक वादळ घुंघावत आहे. काही न सुटणारी कोडी, काही जुन्या वेदना आणि भविष्याची ती निनावी भीती तुला आतून पोखरत आहे. तू जगासमोर स्वतःला खंबीर दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोस, पण रात्रीच्या भयान एकांतात तेच नकारात्मक विचार तुला अस्वस्थ करतात, तुझी शांतता आणि झोप हिरावून घेतात. तू आतल्या आत स्वतःशीच भांडतोस ना की या मानसिक छळातून आणि चक्रव्यूहातून माझी सुटका कधी होणार? माझ्या नशिबात कायम हीच घालमेल लिहिली आहे का? आज मी स्वतः तुझ्या त्या अथांग त्रासाचा अंत करायला आलो आहे. तुझ्या चेहऱ्यावरचे हसू परत आणायला आलो आहे. हे समोर दिसणारं कमळाचे दैवी पुष्प मन लावून बघ. जसं हे कमल पुष्प सभोवतालच्या चिखलात असूनही स्वतःची शुद्धता गमावत नाही, तसंच तुझ्या आयुष्यात कितीही संकटांचा चिखल साचलेला असला तरी तुझे अंतर्मन अत्यंत निष्पाप आणि पवित्र आहे. म्हणूनच आता मानसिकदृष्ट्या या कमळाला अलवार स्पर्श कर आणि तुझ्या आत्म्याला सतावणारा तो सर्वात मोठा वेदनादायी विचार आज माझ्या चरणी समर्पित करून टाक. लक्षात ठेव बाळा, जे विचार तुला अस्वस्थ करतात ती तुझी खरी ओळख नाही. ते विचार तुमचे भविष्य ठरवू शकत नाहीत. ज्या भयानक प्रसंगांची तू मनात भीती बाळगून आहेस त्यातले काहीही वाईट तुझ्या नशिबात घडणार नाही, कारण तुझ्या आयुष्याची सूत्रे, तुझ्या नशिबाची दोरी आणि तुझ्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता मी स्वतः स्वीकारली आहे. तुझ्या मनात चाललेला तो विचारांचा कोलाहल शमवण्याची सुवर्णवेळ आता आली आहे. आज या क्षणानंतर तो सतावणारा विचार तिथेच भस्म होईल आणि तुझ्या अंतर्मनात एक दिव्य शांतता अवतरेल. ज्या मार्गदर्शनाची आणि उत्तराची तू अहोरात्र वाट पाहत होतास ते उत्तर एका नव्या आशेच्या किरणासारखे खूप लवकर तुझ्या समोर येईल. फक्त तुझा हा संयम आणि माझ्यावरची अढळ निष्ठा एका क्षणासाठीही डगमगू देऊ नकोस. जर तुला माझ्या या हाकेवर आणि स्वामींच्या या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असेल तर आत्ताच्या आत्ता स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरण येऊन कमेंटमध्ये लिही, माझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर स्वामी आहेत. श्री स्वामी समर्थ. आणि हा अत्यंत पवित्र संदेश त्या प्रत्येक भक्तापर्यंत नक्की पोहोचव ज्याचं मन आज विचारांच्या अथांग वादळात दिशाहीन झालं आहे. भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.